ज्यावेळी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळी मतदार हा उद्धव बाळासाहेबांच्या पाठीमागे राहिला आणि जे नेते होते ते शिंदे साहेबांच्या बाजूने केले. परंतु तुम्ही बोलत असताना एक वक्तव्य केलं की आम्हाला शिवसेना हवे पण आम्हाला भरत गोगावले नको. काय कारण आहे? त्यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीची आहे, खुनी पार्श्वभूमी आहे आणि त्यांनी अनेक वेळा प्रसार माध्यमांच्या समोर कबूल केले की मी गुंड होतो. विकास हा रखडला, हा एक अशिक्षित आमदार निवडून दिल्यामुळेच रखडला. महाडमध्ये अतिशय हुकुमशाही चालू आहे. एक अशी व्यक्ती जी राजकारणामध्ये आहे आणि त्यापेक्षा जास्त कार्य तिने समाजसेवेमध्ये देखील केलेलं आहे आणि त्या व्यक्तीला पुण्यासारख्या ठिकाणी कोकण रत्न या सन्मानाने सन्मानित केलं गेलंय. अर्थातच महाडचे सुपुत्र, एक उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व, उत्कृष्ट राजकारणी, त्याचबरोबर उत्कृष्ट समाजसेवक सोमनाथ ओझरडे सर आपल्यासोबत आहेत. सर, न्यूज अनकटमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. जसं की मी मगाशी म्हणलं की राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही साधता, कारण राजकारणाची एक वेगळी बाजू असते, समाजकारणाची एक वेगळी बाजू असते. या दोन्ही बाजू बॅलन्स करून चालणं खूप कठीण असतं. हे कशा पद्धतीने तुम्ही करता? सर्वप्रथम तुमचे आभार. तुमच्या ह्या चॅनलवरती मला बोलण्याची संधी मिळते. म्हणजे राजकारणात मी योगायोगाने आलोय. समाजकारणानेच राजकारणाची मी पहिली सुरुवात केली. समाजकारणाच्या दृष्टीने जेव्हा मी पहिलं काम केलं ते लोकांना पाणी देण्याचं केलं, कारण की प्रत्येक गावात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता आणि सगळीकडे पाण्याच्यामुळे खूप टंचाई होती आणि मग पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्या शेगाव गावातील एक गोरेलेखण वाडी आहे, त्या वाडीमध्ये मी बोरवेल लावून एक 5000 लिटरची टाकी उभी करून प्रत्येकाच्या घराघरात नळ कनेक्शन दिलं आणि मग तिथून कुठेतरी वातावरण निर्मिती होऊन लोकांना असं वाटलं की कोणतरी समाजात चांगलं काम करणारा माणूस जर तेव्हा राजकारणाची ताकद दिली तर तो अजून काहीतरी चांगला करू शकेल. अशा उद्देशाने त्या वाढीच्यामुळे पुन्हा मला सरपंच पदावरती निवडून जाण्याची त्या लोकांच्यामुळे मला एक वाटलं की आपण राजकारणात गेलो पाहिजे. मग राजकारणात आलो आणि मग जनतेतून थेट सरपंच झालो. समाजकारण आणि राजकारण ह्यामध्ये काही जास्त फरक आहे असं मला तरी काही वाटत नाही, कारण की समाजकारणाच्या मध्ये काम करणाऱ्या माणसाला भविष्यात जर काही चांगलं करायचं असेल तर त्याला राजकारणात यावंच लागतं आणि मग राजकारणात आल्यानंतर जे काम स्वतःचा पेक्षा लोकांसाठी करायचं असेल तर ते राजकारणातूनच साध्य होतं. जसं की तुम्ही म्हणला की काहीतरी चांगलं करण्यासाठी म्हणजे समाजसेवेमध्ये चांगलं करण्यासाठी राजकारणामध्ये यावं लागतं, पण राजकारणामध्ये आल्यानंतर अनेक अडीअडचणी येतात, तेवढेच विरोधक तयार होतात. असे काही विरोधक, असे काही अनुभव जे तुम्हाला तुमच्या मनासारखं समाजकार्य करत असताना आलेले तुमचे अनुभव आहेत? मी असं कुठेतरी ऐकलंय की चांगलं काम केलं की विरोधक आपोआप तयार होतात. बरोबर. आणि मग चांगलं काम आम्ही करायला सुरुवात केली, विरोधक तयार झाले. मी पहिला अपक्ष म्हणूनच जेव्हा निवडून आलो होतो त्यानंतर काम करताना अनेक लोकांची मला मदत घ्यावी लागली आणि विरोधक हे तयार झाले कारण की आपण चांगलं काम करत होतो. कारण की जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना कोणालाही त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणा आला तर त्यांना ते भागत नाही आणि मग प्रस्थापित लोकांना वाटायला लागलं की बाबा कोणतरी हा एका गावचा सरपंच आम्हाला या ठिकाणी येऊन अशा प्रकारे त्रास देत असेल तर विरोधक तयार होत आहेत. मला त्याचं काही टेन्शन नाही. शेवटी विरोधक हा असलाच पाहिजे. विरोधक असल्याशिवाय काम करायला संधी म्हणजे पण मिळत नाही आणि मजा सुद्धा येत नाही. त्यामुळे विरोधक हवा आहे. सर, महाडमध्ये काम करत असताना तुम्ही ठाकरे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आता आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, शिंदे गट आहे, ठाकरे गट आहे. परंतु आज प्रत्येकाच्या मनामध्ये जो जुना पारंपरिक शिवसैनिक आहे तो अजूनही उद्धव ठाकरे यांना त्यांची शिवसेना म्हणून वाटचाल करत असतो. ही वाटचाल करत असताना आता एकूणच जर पाहायला गेलं तर महाड मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, येणारी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून, विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने तुमच्याकडून काम सुरू आहे? मला तर असं वाटतंय की महाड विधानसभा आणि रायगड लोकसभा यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत, म्हणजे लोकसभेला आनंद गीते साहेब आहेत आणि विधानसभेला स्नेहलताई जगताप आहेत, म्हणजे यथोशक्ती किंवा असं काही म्हणणार नाही की, पण जे रियालिटी सांगतो की ज्यावेळी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळी मतदार हा उद्धव बाळासाहेबांच्या पाठीमागे राहिला आणि जे नेते होते ते शिंदे साहेबांच्या बाजूने केले. आम्ही जेव्हा शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळीची सिच्युएशन अशी होती की आम्हाला भरत गोगावले व्यक्ती नकोय, परंतु शिवसेना हवे, अशा प्रकारचं वातावरण महाडमध्ये होतं.
आणि योगायोगाने संधीने ते वातावरण निर्माण झालं आणि स्नेहलताई जगताप म्हणजे माणिकरावांच्या नंतर एक कणखर नेतृत्व आम्हाला पाहिजे होतं. ते स्नेहलताईंनी उद्धव साहेबांवरती विश्वास ठेवून उद्धव साहेबांना ताकद देण्यासाठी जेव्हा प्रवेश केला तेव्हा आम्हाला हवा असलेला पक्ष शिवसेना जो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे आणि त्याचं खरोखर जर का शिवसेना म्हटलं तर लहान मुलगा सुद्धा सांगेल की ती शिवसेना कोणाची, तर बाळासाहेब ठाकरेंची, उद्धवसाहेब ठाकरेंची आहे. त्यामुळं आजच्या डेटला काम करताना महाड विधानसभेमध्ये, रायगड लोकसभेमध्ये मी आज जवळून आनंद गीते साहेबांसोबत काम करतोय. संजय कदम साहेब आमचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत, रायगड जिल्ह्याचे अनिल लवंगडे साहेब जिल्हा प्रमुख आहेत. इतकं चांगलं काम त्यांनी केलंय ना की तुम्हाला रिझल्ट मिळेल येणाऱ्या काळामध्ये. लोकसभेमध्ये कालच आमच्या गीते साहेबांनी सांगितलंय किमान 1 लाखाच्या जास्त फरकाने आनंद गीते साहेब रायगड लोकसभा जिंकतील आणि महाडमध्ये सुद्धा स्नेहलताई जगताप ही काटेकी टक्कर होईल आणि खूप चांगल्या फरकाने स्नेहलताई जगताप जिंकतील, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी निश्चित सांगू शकतो. नक्कीच हे संपूर्ण चित्र निवडणूक झाल्यानंतर स्पष्ट होईल. परंतु तुम्ही बोलत असताना एक वक्तव्य केलं की आम्हाला शिवसेना हवे पण आम्हाला भरत गोगावले नकोय. काय कारण आहे? कसं झालंय, भरत गोगावले नको याला कारण अनेक आहेत. त्यातलं प्रमुख कारण आहे की गुंडगिरी जी काही चालली ना, जी गुंडशाही आहे महाड विधानसभेवरती. जर का तुम्ही महाड विधानसभेचा इतिहास पाहिलात तर महाड विधानसभेवरती जेव्हा 2009ला भरत गोगावले जिंकून आले त्यानंतर आतापर्यंत महाडमध्ये विकास कामांच्या बाबत काहीच नव्हतं. आता जेव्हा त्यांना वाटायला लागलं की आपल्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा मग करोडोच्या आणि कोटीच्या त्यांची जी काय कामं सुरू झाले, ते म्हणतात की आम्ही कामं केली, पण त्यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीची आहे, खुनी पार्श्वभूमी आहे. आणि त्यांनी अनेक वेळा प्रसार माध्यमांच्या समोर कबूल केले की मी गुंड होतो. आणि गुंड असलेली व्यक्ती महाड तालुक्याला नकोय, कारण की महाडची जी भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. आणि त्या भूमीला पदस्पर्श झालेल्या लोकांच्या व्यतिरिक्त जर का असं गुंडशाहीची लोक भविष्यात निवडून येणार असतील तर महाडचं भविष्य अंधारात आहे. त्यामुळे भरत गोगावले आणि त्यांची येणारी कुठलीही पिढी महाडला आमच्यासारख्या युवकांना नको आहे, म्हणून भरत गोगावले नको. नक्कीच हे करत असताना जर महाडचा विकास तुम्ही आता म्हणताय, महाडमध्ये अनेक वेळेला पूर येऊन गेलाय, अलीकडच्या पावसामध्ये देखील महाड पूर्णपणे पुरामध्ये बुडालं होतं. हे एक विकास न झाल्याचं कारण म्हणायचं आपण? 100% महाडच्या विधानसभेचा तुम्ही अभ्यास करा. 2004 नंतर माणिकराव जगताप आमदार झाले, नंतरचा महाड, त्याच्या अगोदरचा महाड, ह्यामध्ये भरपूर फरक आहे. माणिकरावांना संधी खूप कमी कालावधीसाठी मिळाली, नाहीतर महाडचं सोनं झालंच असतं. पण 2009 साली जेव्हा भरत गोगावले निवडून आले त्यानंतर आतापर्यंत तुम्ही जाऊन तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, काही डेव्हलपमेंट नव्हती, काही विकास कामं नाहीयेत. परंतु विकास हा रखडला, हा एक अशिक्षित आमदार निवडून दिल्यामुळेच रखडला, हे जगजाहीर आहे. आणि आता फक्त कसं झालंय, पैशाच्या जोरावरती सगळं काय चाललंय. आज जी महाडची वातावरण आहे हे सगळं आर्थिक बाजू चाललंय. आज सामान्य माणूस सुद्धा कंटाळलाय, परंतु काय म्हणतो, चल जाऊ दे ना, यांच्या कुठे बापाच्या खिशातले पैसे आपण घेणार आहोत, येऊ दे, येतात तर आपण कामं करून घेऊया. पण हा सुज्ञ मतदार आहे महाडचा, हा तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला आणि येणाऱ्या विधानसभेला दाखवून देईल की खराच्या मागत राहणारा महाड विधानसभा मतदारसंघ आहे. सर, मला एक गोष्ट आहे की विकास कायम आर्थिक निकषावरती चालत असतो. आपली आर्थिक बाजू जर सक्षम असली तर विकासाला तेवढाच वाव मिळतो. आणि महाडमध्ये रायगडमधील सर्वात मोठी MIDC आहे. मग एवढी MIDC महाडमध्ये मोठी असताना, एवढे उद्योग महाडमध्ये असताना, तरुणांना रोजगाराच्या संधी असताना, महाडमधील तरुणांना आम्हाला MIDC मध्ये नोकरी मिळावी यासाठी आंदोलन का करावं लागतंय आणि MIDC देखील आता काढता पाय का घेत आहेत, ह्याचं कारण नक्की काय आहे? तुम्ही बोलताना म्हटलं की रायगड जिल्ह्यातली MIDC मोठी आहे. मी तुम्हाला सांगतो, रायगड जिल्ह्यातली नाही तर कोकणातली सर्वात मोठी MIDC आपल्याकडे आहे. महाड MIDC मध्ये आज जर आपण पाहिलं तर अनेक कारखान्यांना टाळे लागलेत आणि अनेक कारखाने ह्या पुढे गुजरातमध्ये स्थलांतरित होत आहेत. त्याला कारण एकमेव आहे की महाडमध्ये आमदारांचा जो पुत्र आहे ह्याच्याकडे फक्त आणि फक्त ठेकेदार आणि आमचं कसं काय त्यामध्ये भलं होईल अशा पद्धतीने वातावरण असल्यामुळे महाडमधल्या कारखान्यांवरती परिणाम झालाय, ठेकेदारांवरती परिणाम झालाय, महाडच्या कामगारांवरती परिणाम झालाय. महाडमध्ये अतिशय हुकुमशाही चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाडमध्ये आम्ही कारखानदारी असावी ह्या मताचे लोक आहोत. कारखानदारी असली तरच आमच्या ठिकाणच्या मुलांना, तरुणांना रोजगार मिळेल. आणि आमची तरुणाई जी आता शिकलेली आहे त्यांना, स्थानिक लोकांना, मुलांना त्या ठिकाणी अजिबात संधी दिली जात नाही. आणि आयते म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना लगेच संधी मिळते, कारण की त्यांना माहिती आहे की आपल्या जर स्थानिक मुलांना संधी दिली
तर त्या ठिकाणी ह्यांना जे काही पाहिजे ते यांना मिळणार नाही आणि बाहेरच्या मुलांना आपण दबाव देऊन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये घ्या कशाही पद्धतीने घ्या की लोक इथे आवाज काढणार नाहीत. त्यामुळे स्थानिक मुलांना कुठल्याही स्तरावरती त्या ठिकाणी काम मिळत नाही. आज तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी जाऊन. त्यामुळे दादागिरीमुळे महाड एमआयडीसी वाटोळ होतोय असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे सर, राजकीय विषयावरती आपण चर्चा केली. तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी कोकण रत्न सन्मानाने सन्मानित केलं गेलंय, काय भावना आहे, कसं वाटतं? आनंदच आहे निश्चित की एवढा चांगला पुरस्कार मला मिळाला. आणि खरं बघायला गेलं तर मी एका छोट्या गावाचा छोटा सरपंच आहे, परंतु समाजकारण हा माझा पिंड असल्यामुळे मी कोकणातल्या लोकांच्या ज्या मेन समस्या असतात, जो मुख्य सण असतो, जो शिमगा आहे, गणपती उत्सव आहे, मी कोरोना काळात सुद्धा अनेक चांगली कामं केलेली आहेत. आणि गणपतीमध्ये ज्या आपण गाड्या सोडल्या त्यामध्ये मी महाडमधील विनय जिल्हा परिषदसाठी गाडी सोडल्याच, परंतु अनेक अशी मला लोक मिळाली मुंबईमध्ये पुण्यामध्ये की साहेब आम्हाला गाड्या नाही आहेत, आम्हाला इकडे जायचंय, रत्नागिरी जायचंय, मंडणगडला जायचंय, खेडला जायचंय. त्यांना सुद्धा काही ठराविक मला गाड्या देता आल्या. त्यामुळं ह्या लोकांनी कोकणवासियांनी ठरवलं, ह्या आपल्या मंडळींनी ठरवलं की साहेब आम्हाला तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. नक्कीच आनंद आहे ह्या पुरस्काराचा मानकरी मला होता आलं. माझ्या मागे माझी जी टीम आहे ही माझ्यासाठी काम करते आणि त्यातून मला ही सगळी चांगली कामं करता येत आहेत. त्यामुळे माझ्या मागे असणारी टीम यांना हे सगळं श्रेय जातं या पुरस्काराचं. मला रायगड जिल्ह्याचा आदर्श सरपंच सुद्धा पुरस्कार मिळाला. असे अनेक पुरस्कार मिळतात, पण पुरस्कारापेक्षा त्यामागे काम करताना मला जी ताकद दिली जाते त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, तुम्ही आमच्याशी चर्चा केली, आम्हाला तुमचा वेळ दिलात आणि मोजक्याच प्रश्नांची बेधडकपणे तुम्ही उत्तर दिलेली आहेत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जसं की आपण म्हणणार की परिवर्तन काळाची गरज आहे आणि यंदाही रायगडमध्ये आणि महाडमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. हे संपूर्ण उत्तर जे आहे ते आपल्याला येणाऱ्या निवडणुकीनंतरच, निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा एकदा चर्चा करू, पुन्हा एकदा एक मुलाखत घेऊन येऊ एका वेगळ्या व्यक्तीसह. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अंतर. धन्यवाद.